नमस्कार, मी माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत करते। आज मी हार्मोनियम विषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे। जे नवीन शिकणारे आहेत किंवा ज्यांना हार्मोनियम शिकण्याची इच्छा आहे अशांना या माहितीचा चांगला उपयोग होईल अशी मी आशा करते। हार्मोनियममध्ये सप्तक म्हणजे काय, 12 स्वर कोणते हे आज आपण पाहू। सप्तक म्हणजे ह्या हार्मोनियमवरती ह्या काही काळ्या पट्ट्या आहेत आणि काही पांढऱ्या पट्ट्या आहेत आणि तुम्ही पाहू शकता यामध्ये काही भाग केलेले आहेत। हे पाच पट्ट्यांचा एक ग्रुप, हा एक ग्रुप आणि हा एक ग्रुप, असे हे 3 सप्तक या हार्मोनियमवर असतात। त्यामध्ये हा पहिल्या नंबरचा जो ग्रुप आहे ह्याच्यामध्ये 12 स्वर, ह्या दुसऱ्या नंबरच्या सप्तकामध्ये 12 स्वर आणि ह्यामध्ये 12 स्वर, यांना नावं दिलेली आहेत। हा पहिल्या नंबरचा मंद्र सप्तक, दुसऱ्या नंबरचा मध्य सप्तक आणि हा तिसऱ्या नंबरचा तार सप्तक। ह्या प्रत्येक सप्तकामध्ये 12-12 स्वर येतात। आता ते कोणते 12 स्वर म्हणजे ह्या मंद्र सप्तकात मध्ये पहिले पाहू आपण। मंद्र सप्तकामध्ये हा सा, इथून हा मध्य सप्तकामध्ये हा सा, तर ह्या साच्या आधी इथपर्यंत हे 12 स्वर येतात। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 असे। यामध्ये 7 स्वर शुद्ध असतात आणि 4 स्वर कोमल असतात आणि एक तीव्र, म हा तीव्र असतो याच्यामध्ये। मंद्र सप्तकामध्ये खालचा आवाज असतो। ह्या सप्तकामध्ये गाता येत नाही शक्यतो, काळी 1 आणि काळी 2 मध्ये गाता येत नाही। ह्या सप्तकामध्ये काळी 4 पासून गायन करता येते, कारण ह्या सप्तकामध्ये आवाज खूप खाली जातो, म्हणजे घोगरा येतो। कसा ते आपण बघू। सा रे ग म प ध नि सा। तर आपण बघितलं काळी 4 पासून आवाज थोडा येतो। तसा हे आपण जेव्हा हे स्वर आपण पट्टी वाजवून म्हणतो तेव्हा स्वर आवाज निघतो, पण गायन करताना ह्या खालच्या पट्ट्यांवरती आवाज खूप खाली जातो, त्याच्यामुळे जास्तीत जास्त आपण म पर्यंत गायन करू शकतो। आता यामध्ये स्वर आपण बघू। हा सा, हा रे, हा ग, हा म, हा प, हा ध आणि हा नी। आता ह्या नीच्या हा रे आहे, ह्याच्या आधीचा स्वर हा खालचा रे म्हणजे कोमल, याला कोमल असं म्हणतात। याचा आवाज ह्या स्थानापेक्षा हा खाली येतो, म्हणून याचा आवाज थोडा कमी होतो। त्याचप्रमाणे हा ग आहे, हा ग शुद्ध झाला, ह्याच्या आधीचा हा खाली येतो, याचा आवाज कमी येतो। हा शुद्ध ग, हा शुद्ध ग, कोमल ग, हा शुद्ध रे, हा कोमल ग। म हा शुद्ध म। आता म हा कोमल नाही आहे, हा तीव्र आहे, म्हणजे ह्याच्यापेक्षा ह्याचा आवाज थोडा उंच जातो। शुद्ध म, तीव्र म। आता ध शुद्ध, त्याच्या आधीचा हा कोमल ध, हा नी शुद्ध, हा नी कोमल आणि हा सा मध्य सप्तकाचा। आता मध्य सप्तकाचे हे
मंद्र सप्तकाचे सूर आपण बघितले. आता मध्य सप्तकाचे सूर आपण पाहू. हा सा, कोमल रे, कोमल ग, शुद्ध ग, सा रे ग म प ध नि सा, सा शुद्ध रे, कोमल रे, शुद्ध ग, कोमल ग, म शुद्ध, तीव्र म, ध शुद्ध, प हा प आहे, हा ध आहे, हा शुद्ध ध आहे, हा शुद्ध नी आहे, हा कोमल नी आहे. हे मध्य सप्तकाचे ह्या पट्टीपासून ह्या पट्टीपर्यंत असे हे 12 स्वर आहेत. तसेच तार सप्तकामध्ये पण आहे. ह्या काळ्या पट्टीपासून ह्या पांढऱ्या पट्टीपर्यंतचे हे तार सप्तकाचे स्वर येतात. पण यामध्ये आपल्याला जास्त उंच आवाज गेल्यामुळे जास्तीत जास्त प पर्यंत गायन करता येते. चांगले जे गायक आहेत ते या सप्तकामध्ये गायन करू शकतात. आता याचे स्वर बघू आपण. सा रे ग म प ध नि सा. ह्याच्यामध्ये हा रे शुद्ध, हा कोमल, हा ग शुद्ध, हा कोमल, हा म शुद्ध, हा तीव्र म, हा ध शुद्ध, हा कोमल ध, हा नि शुद्ध, हा कोमल न. अशा प्रकारे या सप्तकाची माहिती आणि स्वरांची माहिती आपण बघितलेली आहे. मंद्र सप्तकामध्ये आवाज खाली जातो, त्याच्यामुळे आपण काळी 4 पासून गायन करायचे. मध्य सप्तकामध्ये आपण चांगल्या प्रकारे गायन करू शकतो. तशाच प्रकारे तार सप्तकामध्ये पण प पर्यंत आपण गायन करू शकतो. त्याच्यावर आपण जास्त उंच आवाज गेल्यामुळे आपल्याला गाता येत नाही. मध्य सप्तकामध्ये गायन करताना काही स्वर मंद्र सप्तकामध्ये जातात आणि काही स्वर तार सप्तकामध्ये जाऊ शकतात. चला तर मग एवढी माहिती आज सांगितली. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.